नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे आम्ही करत असलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. शिवसेनेचे म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली. या अटकेमागचं कारण जे आहे ते त्यांनी केलेली नर्स आणि डॉक्टरांना मारहाण. डोंबिवलीमध्येच ही घटना घडली आणि याचा व्हिडिओ म्हणा किंवा याची बातमी ही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. एके ठिकाणी म्हणजे डोंबिवलीमधल्या एका रुग्णालयामध्ये तिथे एक गर्भवती महिला आलेली होती आणि त्या गर्भवती महिलेला तिथे ॲडमिट करायचं होतं. मात्र डॉक्टरांनी त्या ठिकाणी पुरेसे बेड्स उपलब्ध नसल्याचं सांगितलं. याचं कारण तिथे डिलिव्हरी झाल्यानंतर त्या नवजात बालकाला ठेवण्यासाठी जी आवश्यकता असते, अत्यावश्यक अशा सगळ्या सुविधा लागतात, इंटेन्सिव्ह केअर युनिट असतं, तर त्या ठिकाणी पुरेसे बेड उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे या महिलेला तिथे ॲडमिट करता येणं शक्य नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या इस्पितळात जा, दुसरीकडे तुम्ही ॲडमिट व्हा आणि उपचार सुरू करा, असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र ते सदर कुटुंब जे होतं ते ऐकायला तयार नव्हतं, कारण डोंबिवलीवरनं डॉक्टरांनी जी सूचना केली होती, जे त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला सायन रुग्णालयात जाता येऊ शकेल, तर तिथे जाणं आत्ताच्या सध्याच्या सगळ्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत आम्ही कसे जाणार, असा एक योग्यच सवाल त्या कुटुंबाचा सुद्धा होता आणि डॉक्टरांची सुद्धा अडचण होती. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ते ॲडमिट करून घ्यायला तयार नव्हते डॉक्टर आणि त्यामुळे या कुटुंबाने नगरसेवक रमेश म्हात्रे यांना फोन केला आणि मग रमेश म्हात्रे त्या रुग्णालयामध्ये आले आपल्या कार्यकर्त्यांसह आणि त्याच्यात त्यांनी त्या डॉक्टरांशी काय संवाद साधला असेल, त्यातून मग ही मारहाण करतानाचा त्यांचा व्हिडिओ दिसून येतो. ते त्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतायत. त्यातला एक जो पुरुष कर्मचारी आहेत, बहुतेक ते डॉक्टर असावेत, त्यांना ते ठोसे लगावतायत किंवा थप्पड मारतायत. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा मारहाण करताना दिसत आहेत. एक महिला डॉक्टर आहे, ती काहीतरी फोनवर बोलत असताना रमेश म्हात्रे तिच्या हातावर फटका देतात, तो मोबाईल खाली पडतो. या सगळ्या एकंदरीत आक्रमणानंतर, या हल्ल्यानंतर त्या सगळ्या तिकडच्या परिचारिका असतील, नर्सेस आहेत, इतर वैद्यकीय कर्मचारी महिला आहेत, त्या सगळ्या घाबरलेल्या अवस्थेत आहेत, रडतायत. त्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले आणि त्यानंतर एकूणच रमेश म्हात्रे यांच्या संदर्भात एक संताप व्यक्त होऊ लागला आणि तो अगदी योग्यच होता की एका नगरसेवकाने, एक लोकप्रतिनिधी आहे, त्याचं काम हेच होतं की तिथे जर आपल्याला कोणीतरी बोलवलेलं आहे फोन करून की आपल्याला इथे ॲडमिट करून घेतलं जात नाही आहे, डॉक्टर असमर्थता दर्शवत आहेत आणि आपल्याला कुठेतरी दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी सांगतायत, तर त्याच्यात कुठेतरी तोडगा काढण्याची भूमिका त्यांना नक्कीच बजावता आली असती की काय नेमकं झालेलं आहे, तुम्हाला काय करता येईल, तुम्हाला जर सायन रुग्णालयात जायचं असेल किंवा अन्य कोणत्या रुग्णालयात जायचं असेल तर मी तशी व्यवस्था करू शकतो, हे रमेश म्हात्रे सांगू शकले असते. पण तसं न करता त्यांनी थेट या डॉक्टरांवर किंवा नर्सेसवर हल्ला करायला सुरुवात केली आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थनीय नाही, ते निंदनीयच आहे. लोकप्रतिनिधीला हे शोभतच नाही. लोकप्रतिनिधीच जर अशा पद्धतीच्या कारवाया करत असेल, कृती करत असेल आणि कुठल्या तरी नर्सेसवर म्हणा, डॉक्टरवर म्हणा किंवा आणखी कोणावरही त्यांच्या हल्ला करत असेल, तर त्या ठिकाणी ते समर्थनीय ठरतच नाही आणि त्या अर्थाने रमेश म्हात्रेंवर गुन्हा दाखल झाला, त्यांना अटकसुद्धा करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबतचे जे कार्यकर्ते जे मारहाण करताना दिसत आहेत CCTVमध्ये, त्यांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे. 2 दिवस कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात येणार आहे आणि पुढे जी काय कारवाई होईल ती होईल. तर या सगळ्या प्रकारातून एकूणच समाजामध्ये संताप निर्माण झाला. म्हणजे अशा घटना काय पहिल्यांदाच ही घटना घडली अशातला भाग नव्हे. अनेक वेळेला असे नगरसेवक, आमदार, काही लोकप्रतिनिधी हे कोणाला तरी मारहाण करताना दिसतात. अचानक कुठला राग येतो आणि त्याला मारहाण करतात. कोणाला तरी सर्वसामान्य माणसाला नाडलं जातं, त्याच्यातून ते तिकडे जातात आणि मारहाण करतात. अनेक वेळेला पालिकेच्या कार्यालयामध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना म्हणा, तिकडच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते, थप्पड लगावली जाते. हे सगळं अनेक वेळेला घडत असतं
आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे ते कोणत्याही पक्षाचा तो नगरसेवक असो, आमदार असो, लोकप्रतिनिधी असो, नेता असो किंवा कार्यकर्ता असो, त्याच्या दृष्टीने तो गुन्हाच आहे. त्यामुळे तो आत्ता हा शिवसेनेचा नगरसेवक म्हणून त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे, पण अन्य पक्षांचे जरी कोणी असतील तरी त्याच्यावरतीच कारवाई व्हायला पाहिजे. केवळ या ठिकाणी राजकारण म्हणून त्याच्याकडे बघता कामा नये. ते रमेश म्हात्रेंनी जे केलेलं कृत्य आहे ते निषेधार्ह आणि निंदनीय आहे. अशा पद्धतीचा एक लोकप्रतिनिधी आदर्श कसा ठेवू शकतो? आपण एक लोकप्रतिनिधी आहोत, लोकांनी आपल्याला निवडून कशासाठी दिले? तर लोकांची सेवा करण्यासाठी, लोकांना मदत करण्यासाठी, सहाय्य करण्यासाठी. ते अडचणीत असतील तर त्या ठिकाणी काही तोडगा आपण काढू शकतो का? त्या अडचणीतून त्यांना सोडवू शकतो का? मुळात ही सगळी मारहाण झाल्यानंतर खरोखरच त्या कुटुंबाला किंवा त्यातली जी गर्भवती होती तिला तिथे ॲडमिट तरी केलं का हे कुठे पुढे आलेलं नाही, की त्यांना शेवटी सायन रुग्णालयातच जावं लागलं. पण घटना एवढी घडली आणि त्याच्यात वेळ विनाकारण वाया गेला. त्यापेक्षा तोडगा काढून त्या कुटुंबाला योग्य मार्गदर्शन करता आलं असतं, त्यांना कुठेतरी दाखल करता आलं असतं, त्या गर्भवती महिलेला हे शक्य झालं असतं. त्यामुळे आता हा जो संताप व्यक्त होतोय तो योग्य आहे. आता त्याच्यामध्ये अनेक लोक राजकीय सुद्धा विधानं करतायत, जे राजकीय पक्ष आहेत. मग उबाटा पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष असेल, काँग्रेस असेल, यांच्याकडून या नगरसेवकाची धिंड काढा, त्याला अटक करा तात्काळ, अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी कसा वागू शकतो हे विचारलं जाते आणि ते योग्य आहे. पण ते जेव्हा विचारतायत तेव्हा त्यांनी स्वतःसुद्धा या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, स्वतःसुद्धा त्या आचरणात आणल्या पाहिजेत. मध्यंतरी उबाटा गटाचे खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले तेव्हा कोणत्या प्रकारची भाषा वापरण्यात आली? तर त्यांना तुडवा, जिथे दिसतील तिथे तुडवा. ही कोणत्या प्रकारची भाषा आहे? ही काय प्रेमाची भाषा होती का? ही प्रेमाची भाषा नव्हती. मग हेच जर कोणीतरी ऐकून किंवा हा सल्ला मानून कुठल्या तरी एखाद्या उबाटा गटाच्या कार्यकर्त्याने कोणावर तरी हल्ला केला असता, त्याला मारहाण केली असती, त्या खासदाराला म्हणा किंवा आणखी कोणालाही, तर त्या ठिकाणी काय झालं असतं? त्याचं कसं समर्थन करता आलं असतं? ते समर्थन होऊच शकत नाही. त्यामुळे हे जे कोणी लोक आज मागणी करतायत की या रमेश म्हात्रेंची धिंड काढली पाहिजे, त्यांनी केलेली कृती जी आहे त्याविरुद्ध त्यांना अटक केली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्या, त्यांची हकालपट्टी करा, ही मागणी योग्य आहे. सर्वसामान्यांची सुद्धा हीच मागणी आहे की त्यांना एकतर अटक करा, त्यांचा राजीनामा घ्या. सर्वसामान्यांची मागणी योग्य आहे. पण राजकीय पक्ष जेव्हा ही मागणी करतात तेव्हा राजकीय पक्षांना पहिल्यांदा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये या गोष्टी बाणवाव्या लागतील, त्याच्या आचरणात आणाव्या लागतील. तुम्हीच जर लोकांना सांगणार असाल ह्याला तुडवा, त्याला मारा, त्याला गुद्दे मारा, त्याची गचांडी पकडा, तर मग या रमेश म्हात्रेंनी केलेल्या कृत्याचं तुम्ही निषेध करू शकत नाही, तुम्हाला तो अधिकार प्राप्त होत नाही. मध्यंतरी पालिका निवडणुकीच्या वेळेला मराठी भाषेचा अचानक अनेक जणांना उमाळा आला होता आणि त्यावेळेला अमराठी लोक जिथे दिसतील त्यातल्या कोणाला विचारायचं की तुला मराठी येतं का? तर मराठी येत नसेल तर लगेच त्याला बडवायला सुरुवात करायची. मग तो कुठला दुकानदार बघायचा, कुठला ठेलेवाला बघायचा आणि त्याला कानफाडात मारायच्या मराठी येत नाही म्हणून. त्याचं समर्थन केलं गेलं दुर्दैवाने. मराठी येत नाही तर तुम्हाला थप्पड खावी लागेल. मग ही कोणत्या प्रकारची लोकशाही होती? कोणत्या प्रकारची कायदा सुव्यवस्था होती? तर हे जे कोणी करणारे लोक आहेत ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत जसे ते रमेश म्हात्रे आहेत. रमेश म्हात्रेंनी केलेली मारहाण आणि अशा पद्धतीने निरपराध लोकांना करण्यात येणारी मारहाण हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यांना सारखीच शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांची सुद्धा हकालपट्टी पक्षातून करा, त्यांचेही राजीनामे घ्या, त्यांची धिंड काढा, तुम्हीच काढा, दुसऱ्यांनी कोणी आवाहन करण्याची गरज नाही. ही तयारी असेल तर मग ही राजकीय पक्षांनी मागणी करावी की रमेश म्हात्रेंची धिंड काढा, त्यांना अटक करा. बाकी सर्वसामान्यांनी मागणी जरूर करावी, ती केलेलीच आहे सगळ्यांनी. सर्वसामान्य लोकांचा संतापही योग्यच आहे. राजकीय पक्षांनी मागणी करताना स्वतः पहिल्यांदा ही गोष्ट आचरणात आणली पाहिजे. शिवाय हे जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना एवढी खुमखुमी आहे, एवढी ताकद आहे अंगामध्ये, एवढं बळ आलेलं आहे की आपण सत्तेमध्ये आलो, तर आपण निवडून आलो, आपण नगरसेवक झालो, आमदार झालो, आपले हात आता आकाशाला टेकलेले आहेत, आपण आता खूप ताकदवान झालेलो आहोत. तर ही जी खुमखुमी मस्ती अंगामध्ये जी काही ऊर्जा नवीन आलेली आहे ती चांगल्या कारणासाठी वापरा. जिथे खरोखरच कोणाला नाडलं जात असेल
कुठल्या तरी प्रबळ माणसाकडून, ताकदवान माणसाकडून कोणाचा विनयभंग होतोय, कोणावर बलात्कार होतोय, महिलांना छेडलं जाते, तिथेही आपली ताकद वापरा. पण दुर्दैवाने हे सगळे असे स्वतःला ताकदवान समजणारे लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते हे दुर्बलांवरच ताकद वापरतात. तर तुमच्यात खरोखरच हिंमत असेल तर ती हिंमत जिथे खरोखर अन्याय होतोय, त्या अन्याय होत असताना जो अन्याय करतोय तिथेही ताकद वापरून दाखवा. तिथे खरी हिंमत, तुमची मर्दानगी तिथे दिसून येऊ शकते. नर्सवर, डॉक्टरवर हात उचलून तुमची ताकद दिसणार नाही. तिथे लोकशाही दिसली पाहिजे, तिथे लोकशाही दाखवत नाही. जिथे कॉलर पकडायची तिकडे कॉलर पकडत नाही. ही परिस्थिती आपल्याला यातून दिसून येते. त्यामुळे रमेश म्हात्रेंवर झालेली कारवाई योग्यच आहे. एकनाथ शिंदे हे अत्यंत चांगले नेते आहेत आणि आपण पाहतोय ते कशा पद्धतीने काम करतात. त्यांच्याकडून सुद्धा पक्षांतर्गत कारवाई होईलच, पण ती अशी जरब बसवणारी कारवाई पाहिजे जेणेकरून दुसरा कोणी लोकप्रतिनिधी अशा पद्धतीची ताकद दाखवण्याची जी त्यांच्यामध्ये खुमखुमी आहे ती करणार नाही. यापुढे अशी कारवाई व्हायला पाहिजे. आत्ताचा जमाना वेगळा आहे. पूर्वीच्या काळी शिवसेना जी आहे ती त्यासाठी ओळखली जायची की कोणाला तरी पकडायचं, कानफाडावायचं आणि त्याच्याकडून ते करून घ्यायचं. असं बऱ्याच वेळेला केलेलं आहे शिवसेनेने. शिवसेनेचा तो बाणाच राहिलेला आहे. सळसळत्या रक्ताचे असे तरुण शिवसेनेमध्ये होतेच त्यावेळेला. पण आता परिस्थिती बदललेली आहे. त्यामुळे आता हे असं चालणार नाही. आणि विशेषतः कुठल्या तरी दुर्बल व्यक्तीवर हल्ला करून त्या ठिकाणी आपली ताकद दाखवणं, आपल्याकडे सत्ता आहे, आपल्याकडे पद आहे, हे लोक आता खपवून घेणार नाहीत. याचं भान सगळ्यांनी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. या घटनेतून हा सगळा निष्कर्ष निघतो. हे सार जे आहे ते या घटनेचं आहे. त्याच्याने योग्य धडा घेऊन सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना हे समजावून सांगणं आवश्यक आहे की तुम्हाला जर जे काही करायचे ते समाजकार्यासाठी करा. जी ताकद आहे तुमच्या अंगामध्ये ती दुर्बलांवर हात उगारण्यापेक्षा समाजासाठी काय करता येईल त्यासाठी ती ताकद वापरा. एवढंच सांगावंसं वाटतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.